की राजसाहेबांचा मुलगा नसतो तर मी राजकारणात आलो नसतो. बरं. एक हावभाव, लोक जे उभी आहेत त्यांच्या चेहऱ्यावरचा हावभाव कळेल. कुठेतरी ती स्माईल गेली आहे. बरोबर. मला ती स्माईल परत आणायची. माझा एक असा तिसरीतला प्रश्न आहे की तुम्हाला शाळेत असताना असं कुठल्या कुठल्या ह्याच्यात अवॉर्ड मिळालं होतं? हँडरायटिंग स्पर्धेत. अच्छा. हँडरायटिंग. अजून कशात मिळालं होतं? म्हणजे मला जे मिळालं होतं ते वर्गात शेवटी मिळालेलं, ते मला एक अवॉर्ड मिळालं होतं. त्याच्यानंतर मला हे आजच मिळतं. नाही, मला मिळालं असता पण माझ्या वर्गात मायारके अनेक खूप होते. सो मला मिळालं. पण हँडरायटिंग मला उत्कृष्ट हँडरायटिंग मिळालं आणि तो प्राध्यापकांनी लाऊडस्पीकरवर अनाऊन्स केलेला. त्याच्यामुळे माझं फर्स्ट टाईम नाव लाऊडस्पीकरवर अनाऊन्स झालेलं. आणि माझं हँडरायटिंग ॲक्च्युली चांगलं आहे कारण माझ्या वडिलांमुळे मी ड्रॉइंग चांगलं करतो, त्याच्यामुळे हँडरायटिंग चांगलं आहे. त्याच्यामुळे तो अवॉर्ड मला एक मिळाला 7वीत. मला एक असा प्रश्न आहे की तुमचे बाबा ते साहेब पण आहेत, बाबा पण आहेत, तर तुमच्या दोघांचं नातं कसं आहे? घरी वडिलांचं, बाहेर साहेबांचं. पण वडील म्हणून पण आता आम्ही ते साहेब म्हणूनच सगळे बघतो, पण मग तुमच्याशी ते कसे? जसे वडील असतात तसे असतात. काय करतो, जेवायला काय मागवू, की खाली पिक्चर बघ माझ्याबरोबर, किंवा वर एक गप्पा मार माझ्यावर, असं असतं. नॉर्मल. म्हणजे आम्हाला जे तिकडं सगळे घाबरून म्हणून मी कधीही राजकारणात आल्यावर मला त्यांना अहो बोलायचं की तू बोलायचं मला कधी कळलंच नाही. कारण मला त्यांना साहेब बोलणं एवढं कठीण होतं. बरोबर. मी आज पण कधीही कोणाचा फोन आला बाबांना बोलायचं, आणि मी बाबांना पण हे खूप कष्टाने बोलतो कारण बाबाला बोलायचंय. मी अरे तुरे बोलतो. मी कियांना पण तसं तीच मला वाटतं तुम्ही बघितलं असेल तर बाबा पण बाळासाहेबांना अरे तुरे करत झालं. बरोबर. किंवा पप्पांना पण माया अरे तुरे करत. सो ते अरे तुरेची आणि ती मला वाटतं जवळ त्या मला पाहिजे होती. बरोबर आहे. की आहो जाओ म्हणजे ते आता बाईकवाल्यावर ओ हे द्या ना, ओ ते द्या ना, ते नको आहे मला. मग कियांकडनं पण बरोबर की अरे हे आणि मला ते कनेक्शन पाहिजे. बरोबर आहे. ज्या क्षेत्रातला माणूस असेल त्याला आपण विचारतो की त्या क्षेत्रातल्या तुम्ही तरुणांना काय सल्ला द्याल पुढे येण्यासाठी, पण तुम्ही तरुण जे आता युवक राजकारणात येऊ पाहतायत तर त्यांना तुम्ही काय सल्ला देताल की तुम्ही हे करू नका, ह्याच्यापासून लांब राहा? त्यात कुठल्या 3 बातम्या बघू नका. बरं. कारण जेन्युइनली मी तुम्हाला सांगतो की मी आता एक बातमी होणार आहे की राजसाहेबांचा मुलगा नसतो तर मी राजकारणात आलो नसतो. बरं. मग तुम्ही काय केलं असतं? मी काहीही केलं असतं वेगळं. पण राजकारणात नाही, मी काहीही केलं असतं पण मी राजकारणात आलो नसतो कारण मी बातम्या बघत होतो. मला माझ्या वडिलांनी जो प्लॅटफॉर्म दिला तो मी प्लॅटफॉर्म आता पुढच्या लोकांपर्यंत घेऊन चाललोय की डोकं खाली ठेवा आणि लोकांसाठी काम करा. हे आता एकमेकांना शिव्या करणं बंद करा. मी बातम्या बघितल्या नसतं. आणि दुसरी गोष्ट जी मी राजकारणात बघत नाही ते म्हणजे ती मला पुढच्या जे राजकारणात तरुणी ज्यांना यायचं आहे त्यांना एक सल्ला आहे की ज्या 2 गोष्टी मी बघत नाही ते म्हणजे लॉयल्टी आणि पेशन्स. नाहीत नाही त्या लोकांमध्ये. अच्छा. राजकारणांमध्ये मी जे बघत नाही ते मला नवीन येणाऱ्या पिढीमध्ये बघायचं ते म्हणजे लॉयल्टी आणि पेशन्स. कारण तुमचे 50 ओव्हरचे मॅचेस 20 ओव्हरमध्ये झाले क्रिकेटचे, तुमचे 3 तासाचे पिक्चर 1.5-2 तासामध्ये झाले, पण राजकारणाचे तुम्हाला निवडणुका हे 5 वर्षानंतरच येतात. त्याच्यामुळे मला वाटतं की पेशन्स हा राजकारणातनं तुम्ही गमवणं मला वाटतं तुम्ही ठेवणं महत्त्वाचं आहे. बरोबर. आणि अतिशय महत्त्वाचं आहे. का असं नाही होऊ शकत की मला इन्स्टंट रिझल्ट पाहिजे. इन्स्टंट रिझल्ट हे नाही मिळू शकत कारण ते शासन आहे. बरोबर. तुम्हाला दर 5 वर्षांनीच निवडणुका येणार आहेत. आता एक हिरोचा पिक्चर फ्लॉप झाला, पुढच्या शुक्रवारी येऊ शकतो, पुढच्या महिन्याच्या शुक्रवारी येऊ शकतो, पुढच्या वर्षाच्या शुक्रवारी येऊ शकतो. बरोबर. एक नेता निवडणूक हरला तर 5 वर्षांनी. त्याच्यामुळे मला वाटतं पेशन्स हा खूप महत्त्वाचा आहे. आणि लॉयल्टी ही मला वाटतं माझ्यासाठी महत्त्वाची, कारण मला आता दिसणं बंद झाली आहे. ज्या प्रकारे तुम्ही आता बघताय 2-2 गट आणि हे सगळं, त्याच्यामुळे मला वाटतं की लॉयल्टी ही कुठेतरी महत्त्वाची. बरोबर.
आता बातम्यांचाच विषय निघालेला, तर अशा बातम्या उठत असतात आणि तुमच्याबद्दल तर त्या उठणारच, की तू मध्येच उठलं होतं की तुम्ही एका पिक्चरमध्ये दिसणार आहे आम्हाला हिरो म्हणून वगैरे, तर ते कितपत खरं आहे? आणि आता हा झी युवाचा कुठचा पिक्चर होता? नाही, पिक्चर मलाही नाही कळलं, पण पिक्चरमध्ये तुम्ही दिसणार आहे नाही, असं मला वाटतं की महेश मांजरेकर सर आणि मला वाटतं राजसाहेब जेव्हा व्यासपीठावर तेव्हा ती गोष्ट खरी होती. अच्छा, की ते आलेले, म्हणजे दिसणार आहे तुम्ही? नाही, ते आलेले FU साठी. हां, साठी ती जी गोष्ट होती ती खरी होती. बरं. कारण सरांनी माझ्याकडे आले, मला म्युझिक ऐकवलं की तू इंटरेस्टेड आहे का, कारण तेव्हा मी राजकारणात नव्हतो. बरोबर आहे. तेव्हा मी इंटरेस्टेड, म्हणजे जेन्युअनली मला राजकारण आणि मला काहीतरी मूवीजच्या कॅमेऱ्याच्या पुढे आणि किंवा कॅमेऱ्याच्या मागे काहीतरी करायचं होतं, जे मी आयुष्यात काहीतरी करणार, कारण ते माझं पॅशन आहे. ओके. ते मी काहीतरी करणार. तेव्हा ते आलेले की तू FU मध्ये काम करणार का. बरं. आणि तेव्हा मी खूप लहान होतो. मला FU कधी आलेला, मला वाटतं झाले आता एक 6-7 वर्ष. 6-7 वर्ष. सो तेव्हा मला वाटतं आईला विचारलं, आई बोललेली की बाबाला विचार, बाबा बोललेले बाबाचे बोललेले ते स्टेजवरच बोलले. सो ओके. सो असा एक प्रश्न आहे जो की क्लिशे वाटेल तुम्हाला खूप, पण जर तुम्ही मुख्यमंत्री झालात किंवा नाही झालात तरी तुमच्या 3 इच्छा काय आहेत की ज्या समाजात आत्ता बदलाव्या किंवा राजकारणात बदलाव्या? ऑफकोर्स राजकारणात बदलले. मी तुम्हाला जेन्युइनली सांगू का, माझ्या अशा इच्छा खूप आहेत. लहानपणापासून लोक घरी यायची, मी ऑब्झर्व करायचो. त्याच्यानंतर पण आई मला शाळेत घेऊन जायची, मी ऑब्झर्व करायचो. कॉलेजला घेऊन मी स्वतः जायचो, मी ऑब्झर्व करायचो. तेव्हापासून आत्तापर्यंत ना, तेव्हा मी ऑब्झर्व करायचो की लोकांच्या तोंडावर एक स्माईल होती, एक सॅटिस्फॅक्शन होतं, एक समाधान होतं की मी या राज्यात राहतो, मी या शहरात राहतोय. आता आज निघ तू गाडी घेऊन, तो लोकांच्या चेहऱ्यावरचं एक हावभाव, लोक जे उभी आहेत त्यांच्या चेहऱ्यावरचा हावभाव कळेल. कुठेतरी ती स्माईल गेली आहे, मला ती स्माईल परत आणायची. त्यामुळे 3 गोष्टी नाही, मला ती स्माईल परत आणायची की तुम्हाला चांगलं वाटलंच पाहिजे की तुम्ही या शहरात राहताय, या राज्यात राहताय. आम्ही तुम्हाला काय देत नसू तर आमची चुकी आहे, आम्ही देणार नाही. ज्यांना तुम्ही निवडून देतोय, बरोबर, पण ती कुठेतरी तुम्ही निवडून देणाऱ्या लोकांची चुकी आहे की तुम्ही निवडून देताय, त्याही लोक तुम्हाला काही देत नाही आहेत, पण आम्ही निवडून देणार. पण मला वाटतं ती स्माईल परत आली पाहिजे, ते समाधान परत आलं पाहिजे. मी आता बोलतो की आता समजा एक माणूस 7:30ला उठून 8ला कामाला गेला, परत आला, किंवा एक बाई कामाला गेली परत आली, फॅमिलीला घेऊन कुठे जायचं आल्यावर? समजा लहान मुलं मुली असतील, कुठे जायचं? कामाला जायचा यायचा ताण किती, ट्रॅफिक. आणि ह्याच्यात ना एवढं, मी आता मला विलेपार्लेला यायला एवढं हे झालं ना त्रास संध्याकाळचा, तर मी विचार करू शकतो की सामान्य माणसाला काय होत असेल. कारण शेवटी त्यांना तेच करायचं जाऊन, तेच करायचं येऊन, परत मुलींना घेऊन जायला कुठे जागा नाहीये, काय करायचं. ती मी विचार नाही करू शकत, कारण माझ्या लहानपणी पण ते नव्हतं, आत्ता पण ते नाहीये. मला वाटतं शहरं कुठेतरी वाढत गेली पाहिजे, ती वाढली नाहीये. माझ्या वडिलांनी एक पार्क उघडलेलं शिवाजी पार्कमध्ये, तिकडेच आज कियान जाऊन खेळतो. मग आय थिंक लता दीदींकडनं आई घेतलेलं पण खासदारकीचा, आणि त्याच्यानंतर त्यांनी उघडलेलं, तिकडेच आज जाऊन कियान खेळतो किंवा शिवाजी पार्कमध्ये खेळतो. तर मला वाटतं की कुठेतरी आपलं शहर वाढत गेलं पाहिजे ना, तेच वाढलं नाहीये. कुठे जाणार हे बिचारे, कामावर आल्यावर घरी येऊन कुठे जाणार. बरोबर. घरी आल्यावर भांडणं असतात, जे काय असतं सगळ्या घरात असतात, पण तुम्हाला एक कळलं पाहिजे की तुमच्याकडे जॉब सॅटिस्फॅक्शन नाही आहे, त्याच्यानंतर घरी आल्यावर लाईफ सॅटिस्फॅक्शन नाही आहे. मला वाटतं हे कुठेतरी बदललं पाहिजे. आता असा एक प्रश्न आहे की तुमच्यामध्ये काय महत्त्वाचं, की विचारांचा वारसा का कौटुंबिक वारसा, कुठला जास्ती जपला? विचारांचा. मग तुम्हाला जे आत्तापर्यंत आले त्यातले प्रामुख्याने तुम्ही काय लक्षात ठेवले, जो तुम्हाला जे आहे ते आहे. आता माझा बाबा जसं बाळासाहेबांना ऑब्झर्व करत आला, तसं मी बाबाला ऑब्झर्व करत आलो की कसा बोलतो, कसा वागतो, काय बोलतो, काय करतो.
सो मला वाटतं त्याच्यामधनं कसा बोलतो, स्टेजवर कसा बोलतो, त्याच्यामुळे मला वाटतं की आता अनेक गोष्टी मी त्याच्याकडनं पिकअप करत आलो. बरोबर. काही गोष्टी नसतील केल्या, काही गोष्टी चुकणार, माणूस आहे. 100. पण मला वाटतं विचारात कधी चुकणार नाही. बरोबर. स्वभावात चुकीन, विचारात कधी चुकणार नाही. आत्ता महाराष्ट्रातले जे युवक आहेत त्या युवकांना नेमकं काय हवं आत्ता? म्हणजे असं नाही म्हणते मी की राजकारणाने द्यावं किंवा ह्यांनी, पण त्यांना नेमकं काय हवं? बेसिक गरज आहे तो. मी आता महाराष्ट्राचा दौरा केला, बेसिक गरजा आहेत त्यांच्या. मग तुम्ही ग्रामीण भागात बघितलं तर त्यांना शाळेत जाता येत नाही कारण मध्ये एक नदी आहे. बरोबर. शहरातले तरुण असतील माझ्यासारखे, बरोबर, की मला मुलाला न्यायला एक चांगलं प्ले पार्क नाही आहे, माझ्या मुलाला न्यायला कुठेही मला जायला काही चांगल्या सुविधा नाही आहेत. अरे तुम्ही विचार करत असाल मी एसीतनं जातो आणि गाडीतनं जातो, पण मला शेवटी त्या गोष्टी लागतात ना घरी आल्यावर. 100. आणि आपला मूळ मुद्दा म्हणजे आपल्या देशाचा, आपल्या शहराचा किंवा राज्याचा नाही बोलत, ही म्हणजे जनसंख्या. आपल्या महाराष्ट्राची जनसंख्या ही 14 कोटी आहे. मुंबईची किती आहे? 3, आय थिंक 3.5. कॅनडाची 4 आहे. आता तुम्ही मॅपवर काढून बघा कॅनडा केवढी आहे आणि मुंबई केवढी आहे. बरोबर. म्हणजे तुम्हाला आपला बेसिक मुद्दा कळेल. सो ह्या गोष्टी आपल्याला कळल्या पाहिजेत की कुठे आपण चाललोय. लोक वाढल्यावर रिसोर्सेस कमी पडणार आहेत म्हणजे आहेत. ट्रोलिंग हा प्रकार जो आहे हा सगळीकडेच वाढलेला आहे आता. मग ते प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला ट्रोल केलं जातं. तुम्ही क्रिकेट खेळा, तुम्ही राजकारणात असा, तुम्ही सोशल मीडियावर काम करा, ॲक्टर असा काय. तर आत्ता जे मी पाहिलं की मेन आत्ता ह्याच्यात राजकारणात ट्रॉलिंग आर्मी वाढलेले आहेत की काय, आर्मी ते नाव देतात त्याला, पण असं वाढलेलं आहे. तर त्याला तुम्ही फार तेवढं महत्त्व देता नाही. उत्तर आलेलं. एक मिनिट, मी सोशल मीडियावर नाही. हो, मी आत्ता इंस्टाग्रामवर आलो प्रयत्न केला. माझ्या बायकोच्या सांगण्यामुळे. मी पहिली पोस्ट टाकली वर्धापन दिन त्याच्यामुळे, आणि फेसबुकवर होतो त्याच्यामुळे ट्रोलिंग जे काय व्हायचं मी पोस्ट टाकल्यावर मी विसरून जातो. बरोबर. तुम्हाला जेल आहे शेवटी. कसं आहे आता, शेवटी पैसे दिल्यानंतर जी लोक लिहितात ती वेगळी, बरोबर, पण ज्यांच्या घरी भांडण होत आहेत, ज्यांच्या घरी काय होत आहे, ते राग व्यक्त करणारे लोक वेगळी आहेत. त्यांना करू द्या ना. बरोबर. आपल्याला काय फरक पडतो. तुम्हाला जोपर्यंत म्हणणं पटतंय तोपर्यंत तुम्ही काही लिहा. बरोबर. म्हणजे टीका जरी नाही, मला टीका फरक नाही पडत. लक्ष द्यायचं नाही. नाही म्हणजे हे तुम्ही आता टीका व्ह्यूज मी बघतच तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला दिलात. खूप खूप सर्व तू वेळात वेळ काढून आम्हाला दिलास. थँक्यू.